नमस्कार. आज आपण पालक राईस बघतो आहे. पालक राईस अतिशय कमीत कमी वेळात होतो. झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि खायला तेवढाच टेस्टी आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा घरी एखाद वेळेला पाहुणे आले असताना तुम्ही करू शकता किंवा असंही आपण नेहमीच्या जेवणात कधीतरी करू शकतो. एकदा जर तुम्ही ट्राय केला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. ताकासोबत खाऊ शकतो, दह्यासोबत खाऊ शकतो, कढीसोबत खाऊ शकतो, रायत्यासोबत खाऊ शकतो. एवढंच नाही तर चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो. तर यासाठी आपण सगळ्यात पहिले अद्रक लसूणची पेस्ट करतो आहे. थोडी जास्त प्रमाणात करते आहे मी. 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतले आहे, 4 अद्रकचे तुकडे घेतले आणि 1 वाटीभर कोथिंबीर, 1 वाटीभर पुदिना घेतलेला आहे आणि 1 चम्मच जिरं. याची आपल्याला जाडसर पेस्ट करायची आहे, पाणी न घालता. ही आपली जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपल्याला भात बघायचा आहे. भातासाठी मी 2 वाट्या तांदूळ घेतला. या वाटीने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यात आता आपल्याला कमीत कमी म्हणजे 2 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घालून आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. भात आपल्याला मोकळा लागणार आहे. 1 पाव किलो आपण पालक घेतलेली आहे. पालक स्वच्छ करून घेतलेली आहे आणि 1.5 ग्लास पाण्यामध्ये ती आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे. पालक आपली छान बॉईल झालेली आहे. गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं की हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पालक मोकळी करून घ्यायची आहे ही. आणि आता या पालकीची आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही आपली पालकीची पेस्ट तयार झालेली आहे. एका पातेल्यामध्ये मी 3 चम्मच तेल घेतलेलं आहे. मोठ्या चमच्याने 3 चम्मच. साधारण 4 ते 5 मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहे तेलामध्ये. 1 कांदा बारीक चिरून घेतलेला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आपल्याला गुलाबी रंग येतपर्यंत. कांदा छान परतवून झाला की आपल्याला यात अद्रक लसूण आणि कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट घातलेली आहे 2 चम्मच. ही पण आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायची आहे. व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं. आणि आता आपल्याला इथे हळद घालायची आहे. अर्धा चम्मच हळद घातलेली आहे. लाल मिरची पावडर मी घातलेलं नाही आहे कारण घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना तिखट होईल आहे. त्यामुळे जर तुम्हाला तेच पाहिजे असेल खाण्यात तर तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता. 2 छोटे टमाटर बारीक चिरून घातलेले आहे. टमाटर आपल्याला खूप गळू द्यायचे नाही आहेत. आणि आता आपण 2 चम्मच बिर्याणी मसाला घातलेला आहे. हा पण मिक्स करून घ्यायचा आहे. बिर्याणी मसाल्यामुळे पालक राईसला खूप छान टेस्ट येते. आवर्जून घालायचं आहे आपल्याला हा. आणि आता ही पालकीची प्युरी घालून घ्यायची. पूर्ण प्युरी घातलेली आहे मी. इथे आपण पाणी बिलकुलही घालणार नाही आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ही पण आपल्याला साधारण 2 मिनिटपर्यंत परतवून घ्यायची आहे. व्यवस्थित परतवून झालेली आहे बघा. आणि आता आपल्याला भात घालायचा आहे. हा भात आपण मोकळा शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये. बघा छान मोकळा झालेला आहे. आणि हा आता आपल्याला घालून घ्यायचा. यात पूर्ण भात घालायचा आहे. हाताने मोकळा करून आपण भात घालून घेतलेला आहे. पाणी कमी घातल्यामुळे भात छान मोकळा झालेला आहे आपला. आणि हा आता मिक्स करून घ्यायचा. मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी इथे 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरेख असा भाताला रंग आलेला आहे पालकीच्या पेस्टमुळे. आणि आता हा आपल्याला 2 मिनिट वाफ काढायची आहे मंद गॅसवर. 2 मिनिट झालेले आहे बघा. आणि हा आपला पालक राईस खायला तयार आहे. काढून घेऊया. हा पालक राईस आपण दह्यासोबत खाऊ शकतो, ताकासोबत खाऊ शकतो, कढीसोबत खाऊ शकतो.
चटणीसोबत खाऊ शकतो किंवा रायत्यासोबतसुद्धा खाऊ शकतो. अतिशय टेस्टी असा हा पालक राईस तयार आहे. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, मिस्टरांना टिफिनमध्ये देऊ शकता, पाहुणे आले असताना करू शकता किंवा एरवी पण जेवणात तुम्ही पालक राईस करू शकता. मुले पालक जर खात नसतील तर हा पालक राईस आवडीने खातील. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.